हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमो नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास श्री सत्यनारायणाची महापूजा संबंधी महत्वाची माहिती, पूजाविधी आणि नियम सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, पौर्णिमा म्हटले की लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा आवर्जून करण्यासारखा असतो. मित्रांनो, आपण दरवेळेस करतच असाल माझ्या माता भगिनी. याही वेळेला आजच्या दिवशी आपल्याला ही सत्यनारायणची महापूजा घरच्या घरी करायची आहे. शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मासी पौर्णिमा सोमवार दिनांक 29 जून 2026 रोजी. पौर्णिमेला लक्ष्मीनारायणच्या मंदिरात लक्ष्मीनारायणचे व आपल्या घरी आल्यावर चंद्रदेवतेचे विधिवत पंचोपचार पूजन करावे. मित्रांनो, तर पौर्णिमेनिमित्त लक्ष्मी प्राप्तीचा तोडगा म्हणजेच श्री सत्यनारायण महापूजा आणि श्री सत्यनारायण व्रत कथा आपल्याला पठणवश इतरांनी श्रवण करायची आहे. मित्रांनो, पौर्णिमेला गंगा व तत्सम पवित्र नदीत तीर्थस्नान करावे. निदान घरच्या घरी तरी गंगा स्नान करावे. यथाशक्ती सत्पात्री विधिवत ब्राह्मण देवतेला व गरजवंतांना व गोरगरिबांना दान धर्म करावा. सत्यनारायण देवतेच्या पूजनाचे व कथेचे आयोजन प्रदोष काळात स्वतः घरच्या घरी करावे. प्रदोष काळात शुचिर्भूत वा पूजेचे वस्त्र परिधान करा. सर्व पूजा साहित्यासह देवघरात प्रवेश करा. पूर्वेकडे तोंड करून आसन टाकून देवघरासमोर बसा. शुद्धी क्रिया करून आजच्या सत्यनारायण पूजेचा संकल्प सोडावा. माझे पंचांगाचे पाहून आपल्या देवघराच्या बाजूला एका चौरंगावर स्वतंत्र पूजेची मांडणी करावी. कलशस्थापना व श्री सत्यनारायण देवतेच्या प्रतिमेची मांडणी करावी. विधिवत पंचोपचार पूजा देवघरातल्या देवतांची तसेच चौरंगावर मांडलेल्या देवतांची आपल्याला अर्थात लक्ष्मीनारायणाची पंचोपचार पूजा करायची आहे. श्री सत्यनारायण कथा पठण वा श्रवण करावे. गोड शिऱ्याचा प्रसाद नैवेद्य म्हणून दाखवावा. असा प्रसाद शेवटी घरातील सर्वांना वाटप करावा. यानंतर उपवास सोडायला आनंदाने बसावे. धन्यवाद मित्रांनो. हरिओम शिवा महादेवा.